सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात 797 दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाने सांगली मिरजच्या नदी घाटावर आणि तसेच कृत्रिम विसर्जन कुंडांच्या आवारात सर्व व्यवस्था करण्यात आली होती। दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी नैसर्गिक विसर्जन कुंडात 150, मिरज कृष्णा घाट 50 आणि सांगली कृष्णा नदीचे सर्व घाट येथे 797 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। दीडाव्या दिवशी 19 गणेश मूर्ती या महापालिकेकडे दान स्वरूपात प्राप्त झाल्या, तर 5.5 टन निर्माल्य संकलित झाले। दरम्यान 5व्या दिवशीच्या गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासन सज्ज झालं असून सांगली मिरजेतील सर्व नदीघाट, कृत्रिम विसर्जन कुंड या ठिकाणी विजेची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच कृत्रिम विसर्जन कुंडांच्या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले। नदी घाटावर आपत्कालीन व्यवस्था 24 तास तैनात करण्यात आली। विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपल्याकडील निर्माल्य हे नदीपात्रात न विसर्जित करता महापालिकेच्या निर्माल्य कुंडामध्ये जमा करावं, तसेच जास्तीत जास्त मूर्तीदान कराव्यात आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।